पुलगाव शहरामध्ये भाजपनं वृद्धांचं आधार कार्ड घेऊन गेले असा आरोप होतोय आणि पुलगावच्या गांधीनगर परिसरामध्ये भाजपच्या लोकांनी हेच वयोवृद्धांचं आधार कार्ड पळवलं असा आरोप करण्यात आला। मतदानाच्या एका दिवसापूर्वी भाजप कार्यकर्त्यांनी हे आधार कार्ड घेऊन गेल्याचा आरोप होतोय। आधार कार्ड नेत मतदानाला घेऊन जाऊ असं आश्वासन भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिल्याचंही कळतंय। मात्र गोंधळ उडालेला असताना आता आधार कार्ड घेऊन कार्यकर्ता परत आलेला आहे। शिवसेना शिंदे गटानं आता या सगळ्या प्रकरणी कारवाईची मागणी केलेली आहे आणि घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले। भारतीय जनता पार्टीचे लोक जे बुजुर्ग लोक आहेत त्यांचे आधार कार्ड घेऊन जाऊन आपल्याजवळ ठेवत आहे आणि आज मतदान आम्ही येऊ तेव्हा तुम्ही आमच्या पक्षाला मतदान करा अशा प्रकारचा प्रकार भारतीय जनता पार्टीचे लोक पुलगावमध्ये करत आहे। हा प्रकार अतिशय निंदनीय आहे, याचा आम्ही निषेध करतो शिवसेनेच्या वतीने। आणि असे जर प्रकार होत असेल, रात्रभर लोकांना पैसे वाटले आणि आता आधार कार्ड घेऊन गेले, हा चुकीचा प्रकार या पुलगाव शहरामध्ये भाजपने चालू केलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।